39 मंत्र्यांनी शपथ जरी घेतली असली तरी यांच्यावर मात्र वॉच राहणार आहे। जर परफॉर्मन्स चांगला नसेल तर मंत्र्यांचा राजीनामा घेऊन दुसऱ्याला संधी दिली जाणार आहे। तीनही पक्षात हाच निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे 2.5 वर्षानंतर खांदेपालट होणार हे जवळपास नक्की झालं आहे। उसमें से आधा तो हम करने वाले हैं, यानी क्या करने वाले हैं, हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। पण जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष त्यांनी काही करावं असं नाही, त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल। आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी। जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात, पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे।